नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 9वी आणि मित्रांनो आपला घटक आहे शेवटचा घटक आहे आपले जगणे आपली ओळख. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. कविता 20वी आपुले जगणे आपुली ओळख. कृती 1 कविता वाचून समजून घे व खाली दिलेली आकृती पूर्ण कर. मित्रांनो ही कविता आपण पूर्णपणे वाचून घ्यायची आणि त्यावर आधारित ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. मनुष्याने दैनंदिन जीवन जगताना काय करू नये हे आपल्याला कवितेच्या आधारे लिहायचे. या ठिकाणी 2 हिंट पण आपल्याला पुरवण्यात आलेले आहेत. पहिली हिंट अशी, दुःखाने रडत बसू नये, चाकू घेऊन कापू नये म्हणजे हिंसा नको असा याचा अर्थ होतो. तसे आपल्याला ह्या रिक्त ज्या जागा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण लिहूया, अर्धवट ज्ञान जोडू नये, विनाकामाचा वेळ वाया घालवू नये, ताठर भूमिका घेऊ नये, कोणापुढे हंजी करू नये, जीवन जगताना या गोष्टी आपण टाळावयास हव्यात, नवीन आव्हानांना घाबरू नये, तसेच मातीचे ऋण फेडायला कधीही विसरू नये. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खालील मुद्द्यांच्या आधारे स्वतःची ओळख लिही. खालील मुद्द्यांच्या आधारे स्वतःची ओळख लिही. माझी बलस्थाने म्हणजे आपले जे सकारात्मक पॉईंट आहे, प्लस पॉईंट आहेत, पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ते लिहायचे आहेत आणि माझ्यातील कमतरता म्हणजे उणिवा. बघा माझी बलस्थाने यामध्ये लिहिता येईल, कठीण परिश्रम करण्याची तयारी, कामातील सातत्य व चिकाटी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नेतृत्व क्षमता. तसेच काही कमतरता प्रत्येकामध्ये असतात त्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. पहिली आहे बोलताना अडखळतो. दैनंदिन जीवन जगताना मनुष्यांनी कसे वागावे सहन करता न येणे. मित्रांनो याचं उत्तर तुम्ही तुमच्या सदसद समानतेचा आग्रह धरणे उत्तर म्हणून बऱ्याच ठिकाणी देत आहे. ही सुद्धा आपल्याला वेगळं सुद्धा उत्तर या ठिकाणी लिहू शकता आणि लवकर राग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. चला तर मग उत्तराला सुरुवात करूया. उत्तर, दैनंदिन जीवन जगताना नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. आव्हानांचा सामना करण्याची तयारी ठेवावी. दैनंदिन जीवन जगताना कवितेतील या ओळीप्रमाणे जगावे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. याप्रमाणे जीवनात संकटावर मात करावी, गरजूंना मदत करावी व मनुष्याने याप्रमाणे जीवन जगावे. मित्रांनो या विचाराशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. खालील साहित्य रसाची उदाहरणे शोध आणि लिही. साहित्य रस, वीररस. जेव्हा या ठिकाणी शौर्य पराक्रम याची स्तुती गायली जाते आणि त्या वीरांना प्रेरित करण्यासाठी या प्रकारचं गायन केलं जातं त्याला आपण वीररस असं म्हणतो. उदाहरणार्थ, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू. भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू. 2 हास्यरस. जेव्हा एखाद्या काव्यातून विडंबन, हास्य, विनोद निर्माण केला जातो तेव्हा हास्यरस हा या ठिकाणी त्या काव्यातून आपल्याला अनुभवायला मिळत असतो. याचे उदाहरण या पद्धतीने देता येईल. परटा येशील कधी परतून. त्यानंतर शांतरस. ज्यावेळेस शांततेचा या ठिकाणी आपल्याला अनुभव होतो काव्यातून, गीतातून, त्यावेळेस त्या काव्यामध्ये शांतरस आहे असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ, आनंद न माये गगनी वैष्णवा नाचती रंगणी. मित्रांनो ही उदाहरणे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू वन्स अगेन. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्स.